तर देशातील सर्वात लांब सागरी सेतूचं आज उद्घाटन होणार आहे। शिवडी नावाशिवाय अटल सेतूचं लोकार्पण आज केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाईल। विविध विकास कामांचंही लोकार्पण आणि भूमिपूजन आज होणार आहे। देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी नावाशिवाय प्रकल्पाचं आज उद्घाटन होत आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाचं लोकार्पण केलं जाणार आहे। तर शिवडी नावाशिवाय अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई या शहरांमधील प्रवासाचं अंतर कमी होईल। मुंबईहून पुणे, कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वाहनांसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल। सोबतच मुंबईतील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सुद्धा आज होणार आहे। तर नवी मुंबई मेट्रो दिघा रेल्वे स्टेशनचंही मोदी उद्घाटन करणार आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय। तर नवी मुंबईत पंतप्रधान मोदींचं आगरी कोळी परंपरेनं स्वागत केलं जाणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अटल सेतूच्या इथून भूषण शिंदे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। तर नाशिकमधील सभास्थळाच्या ठिकाणावरून काजळे आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून माहिती आपण घेऊयात। विकास काजळे हे नाशिकमधून आपल्या सोबत आहेत आणि सगळ्यात आधी आपण जाऊयात भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय सांगाल, एक पर्यायी मार्ग ज्याच्यामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारा जो प्रवास आहे त्याचा वेळ कमी होणार आहे, अशा या अटल सेतूचं आज उद्घाटन होत आहे। सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच फरा, एकंदर मुंबईकर ज्या संपूर्ण सागरी सेतूची आतुरतेने वाट पाहत आहेत तो सागरी सेतू म्हणजे शिवडी नावाशिवाय अटल सेतू। आपण सध्या त्याच सेतूवरती आहोत। एकंदर हा संपूर्ण सेतू सध्या लोकार्पणाच्या भूमिकेत सज्ज आहे। स्वतःच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथे दुपारी दाखल होणार आहे। एकंदर संपूर्ण सागरी सेतूचं लोकार्पण करणार आहे। संपूर्ण सेतू सध्या आपण जर पाहिला तर साधारण 22.8 किलोमीटर इतका हा लांब सागरी सेतू आहे, जो देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू असा मानला जातो आहे। एकंदर संपूर्ण या सोहळ्याची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण सागरी सेतू संपूर्ण हा पाण्याने स्वच्छ धुतला जातो आहे। एकंदर संपूर्ण जय्यत तयारी पाहायला मिळत आहे। अगदी हा नावाशिवाय टोल नाका सध्या आपण पाहतो, त्या टोल नाक्याच्या शेजारी अगदी नियंत्रण कक्ष इमारत आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण इमारती देखील पाहणी स्वतः नरेंद्र मोदी करणार आहेत। एकंदर संपूर्ण सोहळ्याचं जर आपण पाहिलं एकंदर तर आज हा संपूर्ण सागरी सेतू हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। एकंदर हा संपूर्ण देशातील सगळ्यात मोठा सागरी सेतू मानला जातो आहे आणि संपूर्ण सागरी सेतू आज दुपारनंतर मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। मुंबईकर ज्या सागरी सेतूची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत तो आज मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे। फरा, निश्चितच भूषण, यानंतर जाऊयात विकास काजळे यांच्याकडे। विकास, काय सांगाल, नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदी येत आहेत, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर सभा सुद्धा होणार आहे। तर नाशिकमध्ये तयारी कुठपर्यंत आली आहे? फरा, जर बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून नाशिकमध्ये जोरदार तयारी सुरू होती। नाशिकचे पालकमंत्री असतील, त्याचबरोबर दादा भुसे, त्याचबरोबर गिरीश महाजन असतील, छगनराव भुजबळ असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देखील तळ ठोकून नाशिकमध्ये होते। आणि आता थोड्याच वेळामध्ये मी ज्या ठिकाणाहून बोलत आहे त्या ठिकाणाहून मोदींचा रोड शो सुरू होणार आहे। आणि मागच्या बाजूला जर बघितलं तर ढोल पथकं असतील, त्याचबरोबर लेझिम पथकं असतील आणि जे काही आदिवासी नृत्य असतील ते या ठिकाणी सादर केले जाणार आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो या ठिकाणाहून जाणार आहे। त्यानंतर ते या ठिकाणाहून गोदा घाट तीरे जाणार आहेत, त्या ठिकाणी गोदा आरती होणार आहे आणि पुढे जाऊन काळाराम मंदिरामध्ये ते दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर थोड्याच अंतरावरती सभा, जी तपोवन ठिकाणी त्यांची सभा आयोजित केलेली आहे, त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे। 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि याच मंचावरून ते पुढच्या निवडणुकीची रणधुमाळी याच मंचावरून ते घोषित करतात की काय, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागून असणार आहे। जवळपास 7,000 पेक्षा अनेक तरुण हे या युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी क्रीडा प्रकार या ठिकाणी सादर केले जाणार आहेत आणि मोदींच्या स्वागतासाठी नाशिककरांकडून देखील आता कुंभ मेळ्याची देखील पुढची तयारी आणि नाशिककरांकडून मोठी तयारी ही या नाशिक परिसरातून आज बघायला मिळत आहे। त्याचबरोबर एसपीजी आणि एसपीजी जे काही कमांडोज आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। मोठा तगडा बंदोबस्त हा मोदींच्या सभेसाठी बघण्यात येत आहे। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा काळा पेन असेल किंवा काळ्या वस्तू ज्या असतील त्या सभास्थळी नेण्यासाठी मोठ्या प्रकारामध्ये मचाव केला जात आहे। त्यामुळे मोदींची सुरक्षा ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। फरा, निश्चितच विकास, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान नवी मुंबईमधून विकास मिरगणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। विकास, काय सांगाल, नवी मुंबईमध्ये आगरी कोळी पद्धतीने आज मोदींचं स्वागत केलं जाणार आहे, सध्या काय चित्र दिसतंय? दौरा आज खूप महत्त्वाचा ठरत आहे, कारण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन हे
30,500 कोटींचे उद्घाटन सोहळा सध्या सिडको आणि नवी मुंबई प्रशासनाने तयारी केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचं सुद्धा नवी मुंबई हा शहर किंवा आपण जर बघितलं आगरी कोळी समाजाच्या मोठी संख्या इथे नवी मुंबईमध्ये, त्याच पद्धतीने नरेंद्र मोदींचं स्वागत जे आहे ते आगरी कोळी समाजाच्या पद्धतीने करण्यात येणार आहे. जर आपण बघितलं नावाशेवा हा सुद्धा सेतू आहे, जो अटल सेतू, त्याचे सुद्धा उद्घाटन लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते होते. सिडको जे आहे बेलापूर ते त्या मार्गाचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन होते. दिघाचे रेल्वे स्टेशन आहे, उरणची रेल्वे स्टेशन आहे, अशा सगळ्या 5 ते 7 जे आहे विकास कामं आहे ते नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. 30,500 कोटींची जी विकास कामं आहेत त्याचं उद्घाटन आज नरेंद्र मोदी करणार आहेत. कारण हा नरेंद्र मोदींचा दौरा लोकसभेच्या निवडणुकी दृष्टीने खूप महत्वाचा मानला जातो आणि नरेंद्र मोदींची इथे सुद्धा महिला सक्षमीकरणाच्या याबाबत 1,00,000 महिलांचं नियोजन सध्या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा सुद्धा जाहीर सभा नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे. त्यामुळे संपूर्ण नियोजनाची तयारी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली. रात्री सुद्धा एकनाथ शिंदे 2 तास या संदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे जोरदार राज्य सरकार आणि एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या सभेची आणि नियोजनाची पूर्ण जंग तयारी केलेली आहे. निश्चितच विकास त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सगळीकडेच होताना दिसते. पण एक महत्त्वाचं बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळाचं काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे, अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि जे आगरी कोळी पद्धतीनं स्वागत केलं जाणार आहे ते याच परिसरात केलं जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या दृष्टीने काही महत्त्वाची घोषणा होऊ शकते का किंवा तारीख जाहीर होऊ शकते का? जिथं नरेंद्र मोदींची सभा होते तिथं नवी मुंबईचं विमानतळाचं जे लोकेशन जे ठिकाण आहे तिथेच नरेंद्र मोदींची सभा होते. त्यामुळे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ या संदर्भामध्ये, कारण विमानतळाचं दिबा पाटील यांच्या नावाचा सरकारने प्रस्ताव जरी पाठवला असला तरी केंद्र सरकारने तो प्रस्ताव अजूनही मंजूर केला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त असेल, नवी मुंबई शहर असेल, याबद्दल पूर्णपणे नाराजी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आज नवी मुंबई शहरामध्ये येत आहेत आणि त्याच ठिकाणी जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तिथं दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला, मात्र केंद्र सरकारने अजून तो प्रस्ताव मंजूर केला नाही. या संदर्भामध्ये दिबा पाटलांच्या नावाचा नरेंद्र मोदी हे प्रस्ताव ठेवतील का किंवा त्या संदर्भात घोषणा करतील का हे पाहणं खूप महत्वाचं आज ठरणार आहे. निश्चितच विकास, एकूणच नवी मुंबईकरांकडून दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला द्यावं अशी मागणी केली जात होती, जोर धरत होती आणि त्या पद्धतीने अजून घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे याविषयीची काही घोषणा होते का आणि त्याचबरोबर नवी मुंबईकरांसाठी, नाशिककरांसाठी आणखी काही घोषणा पंतप्रधान मोदी करतात का ते पाहावं लागेल. दरम्यान तुमच्या तिघांचेही धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.